मराठा आरक्षणासंदर्भातला शिंदे समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या समोर ठेवण्यात आल्याची माहिती आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहेत। सर, काय सांगाल? अहवाल ठेवण्यात आलेला आहे, एकंदर तुमच्या माहितीनुसार काय आहे? नाही, हे बघा, मी आपणाला डिसेंबर जानेवारी या कालावधीमध्ये जी माहिती वारंवार देत होतो, तीच माहिती त्या अहवालामध्ये आहे की जेव्हा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हे केला जात होता फुगवा की 57 लाख नोंदी सापडल्या आणि 57 लाख मराठी आता कुणबी होणार, हे होणार, म्हणजे 2 लाख लोक ओबीसीमध्ये येणार आणि ओबीसीचं आरक्षण संपणार, अशा प्रकारचा जे एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं होतं, तेव्हा मी एकटा महाराष्ट्रामध्ये असा माणूस होतो की ज्यांनी आकडेवारी सहित सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही आणि नवीन जात प्रमाणपत्र कुणाला दिलेलं नाही। कारण आजसुद्धा जे अहवालामध्ये नमूद आहे की ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्या 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र निर्गमित केले। हे जे 37 लाख प्रमाणपत्र निर्गमित केले हे केव्हाचे आहे? 1986 ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीतले आहे। म्हणजे तेव्हा आंदोलनाची सुरुवातच नव्हती, हे जुने निर्गमित केलेले आहे। 86 ते 23 म्हणजे 23 आणि 14 37 वर्षातले हे आहे का? त्याच्यामुळे त्याचा आणि या आंदोलनाचा काही संबंध नाही। हे आंदोलन सुरू झाल्यावर जे शिंदे समितीने काम केलं त्यानंतरच्या कालावधीमध्ये 45,000 नवीन प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये दिल्या गेलीत असं ऐकिवात येत आहे। माझ्याकडे त्यावेळेस 10-15-20 हजाराचा आकडा होता, त्याला कारण आता 4-5 महिने झाले म्हणून आजच्या तारखेमध्ये ते 45,000 असू शकतात। पण ते 45,000सुद्धा कुणाचे आहेत? ज्या कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा व्यक्तीकडे कुणबी जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र आहे, त्या घरचा नातू म्हणा, मुलगा म्हणा, मुलगी म्हणा, ही जेव्हा पहिल्यांदा 10वा वर्ग पास होते तेव्हा त्याला कास्ट सर्टिफिकेट मिळत असते आणि म्हणून ज्यांच्याकडे ऑलरेडी कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्या आधारावरती हे नवीन प्रमाणपत्र निर्गमित होते। ही नवीन जुन्या लोकांच्या पाल्यांनी काढलेल्या नवीन प्रमाणपत्राची ही 45,000 संख्या आहे। कारण जात प्रमाणपत्र निर्गमित करणं ही कंटिन्यू प्रोसेस आहे, कंटिन्यू प्रोसेस असल्यामुळे त्याच्यातले नवीन याच्यामध्ये काही नाही, 1-2% असले तर असू शकतात, ती माझी शंका आहे। अन्यथा 99.5% नोंदी ह्या जुनीच आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जे म्हणत होतो की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, माझा ठाम विश्वास आहे। आधीसुद्धा होता, तेव्हा मला खूप लोकांनी टार्गेट केलं होतं की बा तुम्ही असे कसे बोलता। मी आकडेवारी समोर ठेवून बोलत होतो, मी हवेत बोलत नव्हतो। तीच आकडेवारी आज समोर आलेली आहे आणि या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा कुणाला दिल्या गेलेले नाही आणि त्यामुळे ओबीसी समाज, राष्ट्रीय ओबीसी महासंघ समाधानी आहे की सरकारने 29 सप्टेंबर 2023ला आम्हाला जो शब्द दिला होता त्याच्यावर सरकार आजही ठाम आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्या जाणार नाही, की सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र दिल्या जाणार नाही। आज जे ही आकडेवारी पुढे आलेली आहे यावरून हे सिद्ध होते आहे की नव्याने कुणालाही कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्यांचं प्रमाणपत्र दिलेलं नाही। सर, या ज्या नोंदी सांगितल्या जातात आहे ह्या जर नोंदी जुन्याच आहेत तर मग जरांगे पाटलांनी जवळपास वर्षभर आंदोलन केलं, त्या आंदोलनातून नेमकं साध्य काय झालं? तो त्याचा विचार त्यांना करायचा आहे, त्यांना त्यांचं इव्हॅल्युएशन करायचं आहे की आम्ही 1 वर्ष आंदोलन करून राहिलो पण आम्हाला काय मिळालं आहे की नाही, याचं मी नाही करू शकत। मी जर उद्या काही इव्हॅल्युएशन केलं तर माझ्यावरती टीका होईल की तुम्ही असे कसे बोलता। त्यांना काय मिळालं आणि काय नाही त्याचा विचार त्यांनी करायचा आहे। मला माझ्या संघटनेच्या हिशोबाने ओबीसी समाजाला काय मिळालं हे मी सांगू शकतो। आम्ही 29 सप्टेंबरला ज्या ज्या मागण्या सरकारपुढे मांडल्या होत्या, नुसती एकच मागणी नव्हती, याच्यासोबत 15 मागण्या आणखी होत्या, त्या सर्व मागण्या सरकारने मान्य केले, त्याचे शासन निर्णय निर्गमित केले आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। त्याकरिता मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ओबीसी मंत्री अतुल सावे आणि सर्व मंत्रिमंडळाचे ओबीसी समाजातर्फे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की जो शब्द त्यांनी आम्हाला 29 सप्टेंबरला दिला होता तो पाळायला सर्व शासन निर्णय काढले आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही,
ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण दिलं नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा निर्गमित केले नाही. यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ समाधानी आहे आणि पूर्ण ओबीसी समाज समाधानी आहे. नक्कीच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही, त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज हा समाधानी असल्याचं डॉक्टर बबनराव तायवाडे सांगतात. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.